हॅपी न्यू इयरची 1 तारखेची आज सुट्टी होती आणि बायकोनी केले होते छानपैकी मेथीचे पराठे. मेथीचे पराठे खरंच खूप स्वादिष्ट झाले होते. त्यासोबत हिरव्या मिरचीची चटणी. वाह, पोटपूजा झाली. म्हटलं चला आज सुट्टी आहे तर वावरात काहीतरी काम करूया. ऊन जास्त होतं त्यामुळे म्हटलं चला मस्तपैकी छान टोपी घालून वावरात जाऊया. त्यामुळे एक छानशी टोपी घातली आणि वावरात निघालो. वावरात आल्यानंतर आमचे फादर कांद्याला मारित होते मावेवरचं औषध. आमचे फादर यांना ना शेतीत काम करायची खूप आवड. त्यांना मी म्हटलं आज सगळ्या कांद्याला मी औषध मारतो. मग काय केली पंप भरायला सुरुवात. पहिल्यांदा पंपमध्ये थोडं पाणी टाकलं. मावेवरचं औषध प्रोपेक्स 16 लिटरच्या पंपमध्ये 30 ते 40 मिली 19 हे सालपिटाचा प्रकार याचं पाणी करून त्यामध्ये टाकलं. त्यामध्ये पुन्हा पाणी भरलं. कांद्यावरती माव होऊ नये म्हणून हे प्रोपेक्स औषध खरंच खूप छान आहे. 16 लिटरचा पंप घेऊन मग कांद्यामध्ये औषध मारण्यासाठी मी निघालो. हा पंप चार्जिंगचा असल्यामुळे आम्हाला काय हापसा मारायला लागला नाही. त्यामुळे त्याचा फवारा पण खूप छान होता. कारण तो पुढचा नौजल आहे ना त्याच्यावरती त्याचा फवारा आहे. 1.5 एकरचा कांद्याचा प्लॉट आहे आणि ह्या सर्व ठिकाणी कांद्यावरती फवारणी केली. फादरने पहिला एक पंप मारला होता. त्यानंतर 3 ते 4 पंप मी स्वतः मारले. कांद्याची फवारणी झाल्यानंतर ढेंगळ्याच्या वावरात आल्यानंतर त्याच्या सुद्धा आम्ही हे औषध फवारणी केली. घरगुती कांद्यासाठी लसूण सुद्धा आम्ही लावलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा फवारणी केली. म्हशी बैलांसाठी गवत कापायला वावरात गेलो तर पायालाच कापून घेतलं. सर्व काम झाल्यावर आम्ही निघालो आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी. जानेवारी महिन्याची 1 तारीख नवीन वर्ष असल्यामुळे सर्व ठिकाणी गर्दी खूप होती. दर्शन बारी तर खूप लांब होती. त्यामुळे म्हटलं चला आता मंदिरात आलोय तर मुखदर्शन घेऊया आणि मंदिराला प्रदक्षिणा घालूया. दर्शन झाले, प्रदक्षिणा घातली आणि मग आम्ही निघालो भाजीपाला घेण्यासाठी आळंदी मार्केट या ठिकाणी. नवीन वर्षाची सुरुवात आमची अशी झाली. तुमची कशी झाली कमेंटद्वारे नक्की कळवा.